काल काय काय बघितलेलं? इटरेटिव्ह फंक्शन्स, टर्मेक्स वगैरे, राईट. देन काय काय फाइंड केलेलं काल आपण? पर्सेंटेज ऑफ ऑल ऑर्डर्स, ऑल रिटर्न्स, राईट. रिटर्न पर्सेंटेज वगैरे सगळे फाइंड केले. इफ आता समजा माझी नेक्स्ट कंडिशन आहे, म्हणजे एक माझा मॅनेजर आला आणि तो म्हणला की आता रो मला टॉप 5 कस्टमर अकॉर्डिंग टू सेल्स हवेत और अकॉर्डिंग टू रेव्हेन्यू हवेत, असं समजा. अकॉर्डिंग टू काय पाहिजे मला? टॉप 5 कस्टमर रेव्हेन्यू थ्रू पाहिजे, बट युझिंग डॅक्स, म्हणजे डॅक्स करून ते लिहायचे. ओके, डॅक्स यूज करून ते टॉप 5 कस्टमर फाइंड करायचे. ओके, टॉप 5 कस्टमर म्हणजे काय ना, प्रत्येक कस्टमरला एक रँक आहे ना, पहिल्याला एक, दुसऱ्याला दोन, म्हणजे असं काहीतरी असेंडिंग ऑर्डर मध्ये दिसतील, राईट. ओके, आपण काय करू? फर्स्ट टॉप 5 कस्टमर. टॉप 5 कस्टमर कशा अकॉर्डिंग काढायचे? मला टोटल रेव्हेन्यूच्या अकॉर्डिंग काढायचे. फर्स्ट आपण फाइंड केलं टोटल रेव्हेन्यू, राईट. आता काय करायचं? मला प्रत्येक कस्टमरला काय द्यायची? एक रँक द्यायची. ओके, So screen is सो not काय visible. करायचं? ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. नाव विजिबल ऑनलाईन? Yes, sir. ओके, कंडिशन काय होती माझी? रँक टॉप 5 कस्टमर बाय टोटल रेव्हेन्यू. ओके, फर्स्ट आपण टोटल रेव्हेन्यू फाइंड केलाय, एक मेजर क्रिएट केलाय ना टोटल रेव्हेन्यूचा, राईट. आता काय करायचं? मला प्रत्येक कस्टमरला एक रँक द्यायची. ओके, सो मी काय करतो? एक नवीन मेजर क्रिएट करतो. ठीक आहे, ठीक आहे. सो काय करतो मी? टॉप 5 कस्टमर फाइंड करतो. जस्ट वेट अ मिनिट. एक्स म्हणून. ओके, कोणता आहे? रँक एक्स. आतापर्यंत फक्त रँक एक्सच होतं. आत्ता एक हार्डली महिन्याआधी एक रँक फंक्शन म्हणून इनबिल्ड झाले. ओके, ते एक्सपोज तुम्ही करता, एक्सपोजर तुम्ही घेता, रँक फंक्शन. ओके, जस्ट नवीन आले, बट मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये रँक एक्सच यूज होतो. ओके, मला काय फाइंड करायचं? रँक द्यायची, राईट. ते मी काय यूज करतो? रँक एक्स. ठीक आहे, रँक एक्स. तो काय विचारतो मला? टाईज समथिंग काहीतरी विचार. रँक, सॉरी, रँक एक्स हा, नॉट रँक एक्स. ओके, तो काय विचारतोय? फर्स्ट टेबल विचारतोय. कशा अकॉर्डिंग टू आपल्याला डेटा हवाय? कस्टमरची काय ते नावं पाहिजेत, कीज किंवा कस्टमर की पण ठेवू शकतो आपण, राईट. सो मी काय करतो? इथं ऑल मध्ये अख्खा कस्टमर लुकअप देऊन टाकतो त्याला. काय करतो? अख्खा कस्टमर लुकअप देतो त्याला. ऑल ऑल कस्टमर लुकअप. ओके, देन तुम्हाला काय विचारतोय? आता एक्सप्रेशन विचारतोय. एक्सप्रेशन मध्ये काय आहे माझं? म्हणजे कशा अगेन्स्ट मला फाइंड करायचं आहे? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट, राईट. सो मी तर काय लिहिणार? टोटल रेव्हेन्यू. ओके, देन तुम्हाला व्हॅल्यू विचारतो. हे व्हॅल्यू म्हणजे काय असतं? की एखाद्या स्पेसिफिक व्हॅल्यू पुरतं तुम्हाला रँक हवी का? नाही, आपल्याला काय पाहिजे? ऑटोमॅटिकली त्यांनी काय दिली? सगळ्यांना रँक दिली पाहिजे, राईट. सो मी तर काय होतो? ब्लँक सोडतो अँड जस्ट कॉमा. कशा थ्रू पाहिजे? आपल्याला डिसेंडिंग हवी ना. डिसेंडिंग जर केलं तर कसं येईल आपल्याला? हाय टू लो, राईट. डिसेंडिंग केल्यावर कसं येईल? हाय टू लो. माहिती ना एवढं? असेंडिंग डिसेंडिंग नक्की. ओके, जर 1 to 10 नंबर असेल, जर मी डिसेंडिंग केलं तर कसं आहे? आउटपुट कसं आहे ना? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, राईट. आपल्याला काय फाईन करायचंय? टोटल रेव्हेन्यू, टॉप 5 कस्टमर. ज्याचा हायेस्ट रेव्हेन्यू असेल तो कुठे असणार आहे? लास्टलाच असणार आहे कुठेतरी. ओके, सो त्यामुळे डिसेंडिंग, देन क्लोज. ओके, हे एक फाईन केलं मी, एंड. बोल बोल.
ओके. माझ्याकडे रँक आहे, माझ्याकडे टोटल रेव्हेन्यू पण आहे, राईट. टोटल रेव्हेन्यू पण आहे माझ्याकडे, रँक पण आहे. ओके. आता मी कम्पेअर करू शकतो का? इफ रँक जे जी ग्रेटर लेस दॅन इक्वल टू 5 असेल ते मला रिटर्न कर, बरोबर ना. आता मी ती रँक कम्पेअर करू शकतो. कम्पेअरिंग साठी कोणतं फंक्शन वापरतो आपण? कंडिशनल स्टेटमेंट. कोणते फंक्शन्स वापरतो आपण? इफ. ओके. सो जस्ट मी एकदा न्यू मेजर क्रिएट करतो. ज्याला टॉप 5 म्हणून नेम देतो. ओके. टॉप 5 इज इक्वल टू इफ फंक्शन लिहू. ओके. इफ कंडिशन काय ना माझी लॉजिकल टेस्ट काय ना कंडिशन इफ रँक इज ग्रेटर लेस दॅन इक्वल टू 5. रँक इज लेस दॅन इक्वल टू 5. रिझल्ट ट्रू मध्ये काय जाणार? टोटल रिव्हेन्यू त्याचा. आन्सर कशा थ्रू पाहिजे आपल्याला? रिव्हेन्यू थ्रू पाहिजे ना. सो इथं काय टाकणार मी ट्रू मध्ये? टोटल रिव्हेन्यू. टोटल रिव्हेन्यू. ओके. देन क्लोज. दाबू एंटर. एंटर. झाला माझं इथं काहीतरी एक टॉप 5 नावाचा मेजर क्रिएट. ओके. सो मी जस्ट काय करतो एक टेबल घेतो. ओके. टेबल घेतला, एक टेबल व्हिज्युअल घेतला. ओके. एक नवीनच टेबल व्हिज्युअल घेतो. नवीन टेबल व्हिज्युअल घेतो. एक मिनिट सांगतो करतो. टेबल व्हिज्युअल घेतला एक. त्यामध्ये काय होतं? फर्स्ट कस्टमरचे नाव टाकतो. कस्टमरचे नाव कोणत्या टेबलमध्ये? कस्टमर लुकअप्स मध्ये फर्स्ट नेम आहे त्याचं. ओके. गुड केलं. समजा आता सगळी नाव आली का? आपण काही ती कंडिशन टाकली का आता ह्याच्यामध्ये? नाही टाकलेली, त्यामुळे सगळी नाव येतात. ओके. आपण एक मेजर फाइंड केला टॉप 5 नावाचा, राईट. सो जस्ट त्याला ड्रॅग करतो तरी येतं ते. थांबतो. कस्टमर की आले काही समथिंग काहीतरी जॅनेट, लॅन्सी, लिझानी मारून. आणि एक असा कस्टमर आहे ज्याचं नावच नाहीये, नाव आणि कीच नाही. त्याचं किती 1,55,000 समथिंग काहीतरी तो रेव्हेन्यू जनरेट करून देतो आपल्याला. जॅनेट समथिंग 12,015 रुपये. कळालं? इफ तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं तुम्ही सांगू शकता टॉप 5 कस्टमर. त्यासाठी काय केलं मी? 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप्स टोटल रिव्हेन्यू फाइंड करून घ्या आधी. टोटल रिव्हेन्यू आपण कसं फाइंड केला? टोटल रिव्हेन्यू सम एक्स यूज करून, राईट. और तुम्ही कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करून आधी त्याला मल्टिप्लाय बाय क्वांटिटी करा. मेक नवीन कॉलम येईल टोटल प्राइस नावाचा. त्याच्यावर सम ऑपरेशन परफॉर्म करा. म्हणजे टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू सम ऑफ टोटल प्राइस. तरी पण रिव्हेन्यूच निघणार आहे माझा. रिव्हेन्यूच निघणार आहे तरी पण. फर्स्ट स्टेप्स का आली? काय फाईंड करायचा? टोटल रिव्हेन्यू. सेकंड स्टेप आपल्याला काय करायचं होतं? आपल्याकडे लॉट्स ऑफ कस्टमर होते. काही ना काही रेव्हेन्यू प्रत्येक कस्टमरने दिला असणार आहे. त्यांना काहीतरी रँकिंग द्यायची गरज आहे. पहिल्याला 1, 2, 3, 4 बरोबर. त्यासाठी मी काय यूज केलं? रँक एक्स फंक्शन यूज केलं. रँक दिला प्रत्येक कस्टमरला, काय ना काय केलं, रँक दिला. त्यासाठी काय केलं मी? रँक इज इक्वल टू रँक एक्स. ओके. देन कस्टमर लुकअप मध्ये काय केलं? सगळे कस्टमर पाठवले त्याला, ऑल कस्टमर लुकअप देऊन टाकलं. ओके. इथं मी कस्टमर नेम पण देऊ शकतो, की पण देऊ शकतो, तुमच्यावर येते. मी आता काय केलं? स्टार्टिंगला ऑल कस्टमर लुकअपचा पूर्ण डेटा दिला. ओके. देन कशा थ्रू पाहिजे होता मला डेटा? रेव्हेन्यू थ्रू. रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट मला 5 कस्टमर हवे होते, राईट. देन इथं डॅश सोडले. मला एक स्पेसिफिक नंबर हवा आहे का? एक स्पेसिफिक नंबरला रँक द्यायचा आहे का मला? 50,000ला काय कस्टमर त्याला रँक द्यायचा आहे का? नाही द्यायचा. त्यामुळे इथं काय सोडलं मी? ब्लँक सोडलं. देन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय करणार? तो हाय टू लो करणार, राईट. सेकंड स्टेप काय आला? 2 स्टेप काय आल्या? फर्स्ट फाइंड टोटल रेव्हेन्यू. सेकंड स्टेप गिव्ह रँक टू कस्टमर्स. ओके. थर्ड स्टेप वॉज काय केलेलं आपण? थर्ड स्टेप जस्ट कम्पेअर केलेलं. कंडिशनल काय होती माझी? ज्यांची रँक 5 पेक्षा कमी असेल ते टॉप 5 असणारे माझे ऑटोमॅटिकली डिसेंडिंग ऑर्डरनुसार.
बरोबर ना. डिसेंडिंग ऑर्डर कशी होती, हाय टू लो येते, म्हणजे जे पहिले 5 कस्टमर असणार आहे तेच हाय असणार आहे, हाय रेव्हेन्यू जनरेटर असणार आहे. बरोबर. सो मी काय केलं, कुठे गेला, कोणतं होतं रे, टॉप 5. ओके, मी केलं टॉप 5 इज इक्वल टू इफ ऑलरेडी आपण रँकिंग दिलेली, रँक इज लेस दॅन इक्वल टू 5, तर माझा त्याचा टोटल रिव्हेन्यू त्याचा 3 स्टेप्स काय आल्या. इंटरव्ह्यूला पण ह्या 3 स्टेप वापरायचं, इंटरव्ह्यू इम्प्रेस होतो. कळालं. तुम्हाला आता टॉप 10 जरी काढायला तरी येईल. कोणतं फंक्शन यूज करायचं, एकच फंक्शन फक्त लक्षात ठेवायचं, रँक एक्स. रँकिंग करायची, बाकी 2 तर इझी आहे. थर्ड मध्ये कम्पेअर करायचं आणि आधी काय करायचं, एक सम काढायची फक्त. राईट. कळालं. ऑनलाईन 2 मिनिट ऑनलाईन. येस सर. ओके, सगळ्यांना येस सर. परत सांगू तसं सांगा. कीर्तिश, सानिका, बाकी Yes, sir. बोला पटकन. ओके, ठीक. परत मी काय एकदा म्हणतो? सांगा सर. परत एकदा सांगू. ओके, ठीक आहे. आपल्याकडे टोटल रेव्हेन्यू आपण कसा फाइंड केलेला, समेक्स यूज केलेला. समेक्स मध्ये काय टाकलेलं आपण, फर्स्ट सेल्स फॅक्ट टेबल दिलं, राईट. देन काय केलेलं आपण, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. हे एक वे झाला युजिंग डॅक्स. मी काय करतो, टेबल व्ह्यू मध्ये जातो. ओके, अँड देन सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जातो. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये गेलं, इथं पण मी प्रोडक्ट प्राइस कुठे गेले, टोटल प्राइस काढलेली. ही टोटल प्राइस कशी काढली आपण, कशी काढली, प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. डॅक्स मध्ये पण आपण तेच लिहिलेलं, राईट. सो तुम्हाला काय करायचं आता, फक्त टोटल प्राइस वर सम ऑपरेशन वापरायचं आहे. टोटल रिव्हेन्यू सेम येणार आहे. तिथं सम एक्स वापरायची गरज पडली का, नाही पडली. फर्स्ट स्टेप खाली टोटल, फाइंड द टोटल रिव्हेन्यू. इफ तिथं टोटल प्रॉफिट सांगितलं असतं तर अकॉर्डिंग टू प्रॉफिट डे तुम्ही काय केलं असतं, टोटल रिव्हेन्यूच्या ऐवजी काय वापरलं असतं, टोटल प्रॉफिट यूज केलं असतं. अकॉर्डिंग टू प्रॉफिट मला टॉप 5 कस्टमर दे. आता कशा अकॉर्डिंग द्यायचे होते आपल्याला, रिव्हेन्यूच्या अकॉर्डिंग द्यायचे होते. नेक्स्ट कंडिशन खाली मला प्रॉफिटच्या अकॉर्डिंग दे. तुम्ही काय केलं असतं, टोटल रेव्हेन्यूच्या ऐवजी काय यूज केलं असतं, टोटल प्रॉफिट. ओके, प्रॉफिट कसं फाइंड करतात, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, फर्स्ट स्टेप काय आली, रेव्हेन्यू. सेकंड स्टेप काय करायची होती आपल्याला, रँक द्यायला पाहिजे ना प्रत्येक कस्टमरला काही ना काही, 1 2 3 4 5 6. ओके, त्यासाठी मी यूज कोणतं केलं फंक्शन, रँक एक्स फंक्शन यूज केलं. कसं यूज केलं, रँक इज इक्वल टू रँक एक्स. देन त्याला सगळे कस्टमरचे डिटेल्स पाठवले जेवढे काय कस्टमर लुकअप मध्ये असते, राईट. देन त्याला पास काय केला मी, कशा अगेन्स्ट आपल्याला फाइंड करायचंय, टोटल रिव्हेन्यूच्या अगेन्स्ट फाइंड करायचे 5 कस्टमर. देन एक स्पेसिफिक व्हॅल्यू द्यायची होती का आपल्याला, नव्हती द्यायची. त्यामुळे गेलं ऑटोमॅटिकली सर्च होण्यासाठी आपण स्पेसिफिक व्हॅल्यू देत नाही. ओके, तुम्ही इथं स्पेसिफिक व्हॅल्यू टाकू शकता पण उपयोग नसतो काय, त्यामुळे ब्लँक सोडायचं. ओके, देन डिसेंडिंग. बरोबर, डिसेंडिंग का वापरलं ते कळालं. ओके, देन मी काय केलं, कम्पेअर केलं. आता रँक फाइंड केलाय मी, त्यामुळे डिसेंडिंग ऑर्डरनुसार जे काही पहिले 5 कस्टमर असतील तेच माझे टॉप 5 असणार आहेत. ओके, सो मी काय यूज केलं, टॉप 5 इज इक्वल टू इफ रँक इज लेस दॅन इक्वल टू 5, देन मला रिटर्न काय करायचं, त्याचा टोटल रेव्हेन्यू रिटर्न. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर आता. येस सर. हेच तुम्हाला एसक्यूएल मध्ये पण येणार आहे. सिटी ऍडव्हान्स टॉपिक आहे, तिथं पण सेम करायचं असतं. 2 टेबल्स मध्ये क्वेरीज लिहायचे असतात आणि थर्ड मध्ये कम्पेअर करायचं असतं. सेम असतं, फक्त तिथं क्वेरीज वेगळ्या असतात लिहायचे. ओके, कळालं रँक एक्स फंक्शन सगळ्यांना. ओके, सो अवर न्यू टॉपिक वॉज टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स, सगळ्यात इम्पॉर्टन्स फंक्शन. ओके, सगळ्यात काय इम्पॉर्टंट फंक्शन. ओके, आता समजा माझा मॅनेजर आला, ओके, आणि तो म्हणला अथर्व मला दर 7 दिवसांनी किंवा दर 90 दिवसांनी होणारा सेल रिटर्न कर, रेव्हेन्यू रिटर्न कर. काय रिटर्न कर, दर 90 दिवसाला काहीतरी माझा रेव्हेन्यू होत असेल, दर 90 दिवसाला काहीतरी रेव्हेन्यू होत आहे, दर 90 दिवसाला होणारा रेव्हेन्यू काय कर, रिटर्न कर मला, म्हणजे दाखव मला. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, रोलिंग कॅल्क्युलेशन. जसा रोलिंग कॅलेंडर काढलेला ना, तसंच ह्याला काय म्हणतो आपण,
रोलिंग कॅल्क्युलेशन्स. ओके. तो दर 90 दिवसाला मी आधी काय करतो, फाइंड करतो 90 डेज रोलिंग. फर्स्ट फिल्टर कंडिशन काय आली, काय काय फिल्टर कंडिशन, दर 90 दिवसाला फाइंड करायचं. फिल्टर कंडिशन काय आलं, फिल्टरिंगसाठी आपण कोणतं फंक्शन यूज करतो, कॅल्क्युलेट. सो मी काय करणार, फर्स्ट कॅल्क्युलेट लिहिणार, बरोबर. कॅल्क्युलेट एक्सप्रेशन मध्ये काय ना, काय कशा काय फाइंड करायचं आपला, टोटल रिव्हेन्यू. सो इथं मी काय टाकणार, टोटल रिव्हेन्यू. ओके. देन एक फंक्शन आहे डेट्स इन पिरियड नावाचा, फर्स्ट टाइम इंटेलिजन्स फंक्शन, डेट्स इन पिरियड. तो कॅल्क्युलेशन पिरियड मध्ये करतो. डेट्स इन पिरियड म्हणजे माहिती आहे ना, 30 दिवसाचा, 5 दिवसाचा, 10 दिवसाचा, समथिंग पिरियड्स असतात, 6 महिन्याचा, 3 महिन्याचा. ओके. सो फंक्शन आहे डेट्स इन पिरियड्स. ओके. फर्स्ट काय विचारतो मला, डेट्स काय पास करणार, कॅलेंडर लुकअपची डेट, राईट. का तो कनेक्ट कशाशी, सेल्स फॅक्ट टेबलशी कनेक्ट आहे ना. सो कॅलेंडर लुकअपची डेट. नेक्स्ट काय पास करणार, स्टार्ट डेट. स्पेसिफिक नका टाकू ना, मी तर मॅक्स डेट टाकू शकतो. म्हणजे जे काही रिसेंट असेल तो ती डेट घेईल, करंट व्हॅल्यू घेईल, राईट. मी तर काय यूज करतो, जस्ट मॅक्स. आणि त्यामध्ये काय करतो, कॅलेंडर लुकअपची डेट पास करतो. ठीक आहे. देन तो काय विचारतो मला, नंबर ऑफ इंटरव्हल्स किती दिवसाला पाहिजे होतं मला, दर 90 दिवसाला. बट मी काय केलं याच्यामध्ये, मॅक्स डेट यूज केलाय. म्हणजे तो काय करतोय मला, करंट डेट देतोय. करंट डेट पासून किती मागचे 90 दिवस, त्याच्या मागचे 90 दिवस, त्याच्या मागचे 90 दिवस. तर मी तर काय करणार, मी -90 डेज देणार, बरोबर. इथं करणार मी -90 डेज, कॉमा. कशामध्ये हवे होते आपल्याला, डेज मध्ये हवे होते. दर 90 दिवसाला किती देते ते कळायला पाहिजे, डे. कळाला का, जस्ट एंटर दाबतो, वेट. अगेन नॉट रिस्पॉन्ड, कामाचं लोड खातं. काय का डेट्स इन पिरियड कसं वर्क होतं एक्झॅक्ट, ऑनलाईन काय आलंय, बोला पटकन. हे रिमूव्ह करतो मी. ओके. मग काय करायचं, दर 90 डेजला काढायचं होतं. सो इथं काय करतो, जस्ट कॅलेंडर लुकअप पास करतो. ओके. काय पास करू, डे पास करू का, डे पास करू का, डेनी काय येतं, 1 2 3 4 नाही, समी नाही, काय पास करू, हे फाइंड आउट केलं ना आपण. आलं समथिंग काय, डे 1 2 3 4 5 6 7 8 9 2 समथिंग काहीतरी असेल. दर 3 महिन्याने त्याला मला काय पाहिजे, रेव्हेन्यू रिटर्न केला हवा. सो आपण एक फाईंड केला, रोलिंग 90 डेज, राईट. जस्ट काय करतो, याच्यामध्ये ट्रॅक करतो. आलं समथिंग. पहिल्या 90 दिवसाचं किती होतं, 8,35,000 समथिंग काहीतरी असेल. कुठे चेंज हो, चेंज हो, हा बघ इथं चेंज झालंय समथिंग काहीतरी, 11,56,000 समथिंग, 9,56,000. कळतंय काय, दर 90 दिवसांनी किती देतोय मला, पहिल्या 90 दिवसाला त्याने किती दिला, जस्ट वेट अ मिनिट. ठीक आहे, टोटल जर डिफरंट रेव्हेन्यू देत असेल तर तो डिफरंट रेव्हेन्यू द्यायला. ओके.
पहिल्या 90 दिवसाला किती दिले त्याने 68,000 समथिंग काहीतरी दिवस, काय 418 रुपये. नाही पुढच्या 90 दिवसाला किती दिले समथिंग काहीतरी 6 लाख समथिंग काहीतरी. ओके, काय करतोय दर 90 दिवसांनी रिटर्न करतोय आपल्याला, दर 90 डेज. ओके, 3 महिने म्हणजे 90 डेज म्हणजे 3 महिने. ओके, ऑनलाईन क्लिअर. एव्हरी 90 डेज कसं फाईंड करायचं. इफ तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं की इंटरव्ह्यूला विचारतात दर 7 दिवसांनी मला, दर 7 महिन्यांनी मला रेव्हेन्यू फाईंड करून दे, प्रॉफिट फाईंड करून दे, येईल फाईंड करता. चला तुम्ही सांगा मला प्रॉफिट फाईंड करायचं आहे एव्हरी 3 मंथ्स. एव्हरी काय करायचं मला 3 मंथ्सचं काय फाईंड करायचं आहे, प्रॉफिट फाईंड करायचं आहे. ऑनलाईन सांगू शकता कोण. ऑनलाईन फास्ट. कीर्तिश, सानिका. कळालं नाही का 90 डेज रोलिंग. परत एकदा सांगू, बोला ना. ऑनलाईन तुम्हाला कळालं नाही, कधी बोलणार. तुला कळालं, तुला नाही कळालं, तुला कळालं. तुमच्यातले एकच बंदर येडे. हॅलो, ऑनलाईन परत एकदा सांगू. अरे बोला रे. हो सर, परत सांगा. मग कधी बोलणार. हो सर. पटकन बोलत जा ना जरा. त्यामुळे ऑनलाईन आवडत नाही माहिती, ऑफलाईन असले बरं असतं, पटकन सांगतात फास्ट फास्ट. ठीक आहे, मी परत एकदा क्वेरी समजून सांगतो. ओके, माझी रिक्वायरमेंट काय होती ते तर कळालं ना. एव्हरी 90 डेज, एव्हरी 90 डेज फाईन करायचं होतं. मी जस्ट ओपन करतो, लिहित नाही बसणार परत. मी पण इंटरव्ह्यूला गेलेलो आज. मज्जा आली आज इंटरव्ह्यूला. जस्ट वेट अ मिनिट हा, ओपन होतो. ओके, आलं. फिल्टर कंडिशन काय 90 डेजचा एव्हरी रेव्हेन्यू हवा. सो मी फर्स्ट काय यूज केलं, कॅल्क्युलेट. देन तो मला काय विचारत होता, एक्सप्रेशन काय फाईंड करायचं आपल्याला, टोटल रेव्हेन्यू. माझ्याकडे ऑलरेडी मेजर क्रिएट केलेला आहे, त्यामुळे इथं पास काय केलं मी, टोटल रेव्हेन्यू. एक फक्त टाइम इंटेलिजन्सचं फंक्शन वापरलं, डेट्स इन पिरियड नावाचं. डेट्स इन पिरियड का वापरलं, कारण तुम्हाला एका पिरियडमध्ये अमाऊंट रिटर्न करतं. ओके, साठी यूज काय केलं मी, डेट्स इन पिरियड. देन तो मला फर्स्ट काय विचारत होता, डेट. डेट कशामध्ये प्रेझेंट आहे आपल्या, कॅलेंडर लुकअप मध्ये डेट प्रेझेंट आहे. तो कनेक्ट कशाशी आहे, सेल्फ फॅक्ट टेबलशी आहे. सो ते इथं पास काय केलं मी, कॅलेंडर लुकअपची डेट. देन तो विचारत होता मला स्टार्ट ऑफ द डेट, स्टार्ट डेट विचारत होता. स्टार्ट डेट तुम्ही स्पेसिफिक पण टाकू शकता, पण काय गरज आहे का, नाही. जर मी मॅक्स डेट टाकली तर तो कोणती घेणार, करंट डेट, आजची डेट घेणार, राईट. सो मी तर केलं जस्ट मॅक्स, त्यामध्ये पास काय केलं, कॅलेंडर लुकअपची डेट पास केली. देन तुम्हाला विचार होता नंबर ऑफ इंटरवल्स, किती दिवसांनी तुम्हाला रेव्हेन्यू हवा होता. एव्हरी 90 डेज. करंट डेट आहे, करंट डेट पासून मागचे 90 दिवस, त्याच्या मागचे 90 दिवस, त्याच्या मागचे 90 दिवस. त्यासाठी मी यूज काय केली तर मायनस साईन यूज केलं, आणि 90 दर 90 दिवसाला. अँड डेज पाहिजे होते मला, दर 90 दिवसांनी पाहिजे होते, त्यासाठी काय यूज केलं, डे. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. बोला. येस सर. ओके, सर, येस, बोल बोल. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची काढायचं असलं तर. काय काय, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. लास्ट 3 मंथ्स ना.
हा मग इथं काय पास करणार तू, डेच्या ऐवजी फक्त -3 आणि मंथ्स. ओके. हॅलो. -3 का? मंथ्स मध्ये फाईंड आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, राईट. करंट जो मंथ असेल तो कोणता असेल, डिसेंबर असेल असं आपण समजू, ऍझ्युम करू. असं ऍझ्युम करू आता फक्त. जर मी त्या मॅक्स डेट घेतली, ओके, मॅक्स डेट मंथ कोणता येणार, तो डिसेंबरच येणार आहे. सो इथं काय करणार मी, जस्ट -3, इथं -3 टाकतो आणि इथं फक्त कॉमन देतो. कॉमन देतो ऑटोमॅटिकली येते डे मंथ क्वार्टर इयर. सो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरची तो काय देईल मला. इफ हे पण जर नसले, इफ आपला करंट मंथ डिसेंबर नसेल तर तुम्हाला इथं डायरेक्ट मेन्शन करावं लागेल, कॅन मंथ इज इक्वल टू ऑक्टोबर अँड मंथ इज इक्वल टू नोव्हेंबर अँड मंथ इज इक्वल टू डिसेंबर, किंवा 3 महिन्याच्या. करताल घरी हे ट्राय. रितेश तुला डाऊट होता का? हो सर. ओके. कळाले, 2 ऑप्शन्स कळाले. ठीक आहे, किंवा हे ट्राय करून बघ. ठीक आहे, जे मी सांगितलं. ओके. काय डाऊट आहे? नाही मग कशाला करायचं. नाही, मग मॅक्स पण नाही करायचं, डायरेक्ट फक्त तुम्हाला मंथ इज इक्वल टू मध्ये आणायचे. -3 पण नाही द्यायचं आणि मंथ पण नाही द्यायचं. क्लोज करून टाकायचं. आता माझा मॅनेजर आला आणि तो म्हणला मला प्रिव्हियस इयरचा सेल्स दे. कुठलाच सेल्स दे, प्रिव्हियस इयरचा सेल्स दे. ओके, हे क्लोज करतो. काय करेल आपल्याला, डेट्स इन पिरियड वापरल्यावर एव्हरी प्रिव्हियस इयरचा देईल. एव्हरी प्रिव्हियस इयरचा देईल ना. मला काय मॅनेजर होतं, मला आता किती चालू 2024, मला फक्त 2025चा सेल्स हवा, ना त्याच्या मागचा हवाय ना त्याच्या मागचा हवाय. सो डेट्स इन पिरियड वापरून काय फायदा आहे का इथं? नाहीये. ओके, त्यासाठी एक नवीन फंक्शन आहे, सांगतो. एक मेजर क्रिएट करतो. ठीक आहे, काय हवाय, प्रिव्हियस मंथचा, प्रिव्हियस इयरचा सेल हवाय, असं क्लिक कर. प्रिव्हियस इयर. काय यूज करणार फर्स्ट, कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन. काय फाईंड करायचं होता, प्रिव्हियस इयर रेव्हेन्यू. सो एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी, टोटल रेव्हेन्यू टाकलं. ओके, मला काय करायचं, एक पर्टिक्युलर प्रिव्हियस मंथचा काढायचा आहे, प्रिव्हियस इयरचा काढायचा आहे. सो इफ तुम्हाला एखाद्याचा पर्टिक्युलर प्रिव्हियस मंथ इयर क्वार्टरचं काढायचं असेल तर त्यासाठी एक फंक्शन आहे डेट ऍड म्हणून, मोस्ट यूज होणारं फंक्शन एमएनसीस मध्ये, डेट ऍड. ओके, सो मी करतो इथं जस्ट डेट ऍड लिहितो. ओके, परत काय विचारतो मला तो, डेट्स काय पास करणार मी डेट्स मध्ये, कॅलेंडर लुकअपची नंबर ऑफ इंटरवल्स, प्रिव्हियस इयर पाहिजे -1. देन बघा तो डे मंथ क्वार्टर इयर सगळं विचारतोय. मला काय हवं होतं, इयरचं हवं होतं, त्यासाठी मी काय सिलेक्ट केलं, इयर. दॅट्स इट. ओके, देन एंटर. इफ अजून एक फिल्टर कंडिशन असती तर तुम्ही कॉमा देऊन फिल्टर यूज केला असतं, सेकंड फिल्टर कंडिशन. सर इथं आपण इयरच्या जागी मंथ यूज केलं तर? करू शकता, प्रिव्हियस मंथचा आहे ना, अकॉर्डिंग टू आता जो करंट मंथ चालू आहे त्याच्या प्रिव्हियस मंथचा आहे ना. करून बघू, ते पण करून बघू. तर मग या वेळी आपण प्रिव्हियस 3 मंथचं पण काढू शकतो ना? येस, काढू शकता तुम्ही, ह्या वेळेने पण काढू शकता, त्या वेळेने पण काढू शकता. पण इफ जर आपण डेट्स इन पिरियड यूज करतोय ना, तर तेव्हा तो आपल्याला काय करतोय, एव्हरी 3 मंथचं देतोय. बट डेट ऍड काय करतोय, आपल्याला एक पर्टिक्युलर
इयर मंथ डेचं देणार आहे तो. ओके, आणि आपण जर ते 25 दिला असता इयरचं तर 25 मीन्स 26 आपल्या मागच्या इयरचं पाहिजे. ते पण बघू थांब, येईल ते पण करते. खूप वेळ, लॉट्स ऑफ वेळ. रितेश काय आलं का, तुला डाऊट होता ना? येस सर. ओके, प्रिव्हियस इयर फाईन केलं, एक मेजर झालं की जस्ट काय करतो मी, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके, ह्याच कार्ड व्हिज्युअल मध्ये टाकतो, ऍड कट करतो आणि देन काय करतो, जस्ट प्रिव्हियस इयर किती झालं माझं प्रिव्हियस इयरचं असेल समथिंग 9.36 मिलियन. ओके, इफ तुम्हाला डेट आणि फंक्शन यूज करायचं नसेल, तुम्हाला एक पर्टिक्युलर इयर फाईन करायचं आहे, काय करायचं, एक पर्टिक्युलर इयर टाकायचं. ओके, सो काय करतो मी, पुढे गेलो थोडं, प्रिव्हियस इयर मध्ये काय केलेलं मी, डेट ऍड कॅलेंडर लुकअप डेट अँड देन -1 देन इयर. ह्याच्याऐवजी काय करायचं, कंडिशन काय माहिती तुम्हाला एक पर्टिक्युलर इयर समजा 2024 ची फाईन करायची, पण आपल्याकडे 24 नाही, 20, 21, 22 आहे. सो 21 चा फाईन करायचं, राईट. प्रिव्हियस इयर काय आला, 21 फाईन आला. ओके, सो मी काय करणार, जस्ट इथं कॅलेंडर लुकअप इयर केलेलं ना आपण, इयर एक्स्ट्रॅक्ट इज इक्वल टू 2021 हेच टाकणार. व्हॅल्यू चेंज होईल की नाही, व्हॅल्यू चेंज होईल की नाही, नाही होणार. ओके, ऑनलाईन व्हॅल्यू चेंज होणार की नाही, होईल सर. 9.36 होईल. ओके, का होईल, फक्त 21 20, 21, 22 आपल्याकडे डेटा होता, राईट. मी प्रिव्हियस काय केलेलं, डेट ऍड यूज करून काय काढलेला, प्रिव्हियस इयरचा काढलेला, म्हणजे इथं पण 21चा आलेला 9.36 मिलियन, मग इथं 9.32 मिलियन येतं. का चेंज होतं, सेमच यायला पाहिजे, 9.36 यायला पाहिजे. एनीवन, पण आपण सर मेन्शन केलं ना 21चं. मग ठीक आहे ना, मग प्रिव्हियस इयर माझं आपल्याकडे कुठपर्यंतचा डेटा आहे, 22 पर्यंतचा आहे. डेट ऍड यूज करून केलं मी -1 इयर, म्हणजे कोणता डेटा यायला पाहिजे, 21चाच, बरोबर. हे तर काय आलं, तिथं किती आलेलं, 9.36 मिलियन. इथं काय यूज केलं मी, डेट ऍडच्या जागी काय केलं, फक्त 2021 मेन्शन केलं, पण इथं 9.32 मिलियन येत आहे. का फरक पडतो, हा, प्रिव्हियस इयर पण 2021च आहे. 22 आहे, नाही रे, 20, 21, 22 चा डेटा पाठवला मी तुम्हाला. 22 पासून प्रिव्हियस ना, 3च वर्षाचा डेटा आपल्याकडे. 21चा जायला पाहिजे ना, इथे पण 21 ची सम काय होती, 9.36 मिलियन. इथं पण काय केलं मी, 21च टाकलं, इथं काय येतं 9.32 मिलियन. जे 0.4 बिलियन आहे ते कुठे जातात, चालते का डोकं. ऑनलाईन टोटल रेव्हेन्यू मध्ये आपलं 3 वर्षापर्यंत. मग काय ऑनलाईन बोला, एनीवन, ऑनलाईन. Why there is a difference between them, why? अश्विनी, चैताली, कीर्तिश, अजय, महेश, प्रज्योत, बोला काय डिफरन्स येतोय तेव्हा 0.4 मिलियनचा. प्रशांत, प्रथमेश, पूर्वा, रितेश, राहुल, यश, श्रावणी, सानिका, डोकं चालवा ना थोडं. काय एनीवन, कोणच नाही, कोणच नाहीये. डेटा अंडरस्टँड केलाय का नाही, बाय. सांगू का मी, तुमचं काय चाललं ना डोकं, ऑनलाईन चालतंय कोणाचं डोकं, सांगू शकतो कोण.
डेट ऍड काय करतं, आपल्याकडे डेटा कुठपर्यंत आहे, आय थिंक मार्च का फेब्रुवारी पर्यंत आहे. सो तो काय करणार, 22च्या मार्च पासून ते 21च्या मार्च पर्यंत डेटा रिटर्न करणार. करंट डेट पासून ते मागच्या इयरच्या डेट पर्यंत. म्हणजे आता मार्च महिना चालू आहे, आपल्याकडे 22 पण आय थिंक मार्च पर्यंतचा डेटा आहे, तर मार्च पासून ते प्रिव्हियस मार्चचा डेटा. ओके, हे डेट ऍड करतं करंट पासून ते मागचा, तिथून 1 वर्ष मागे. बट मी इथं काय केलेलं, जस्ट इयर मेन्शन केलेलं. तर इयरनी काय केलं, जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत 21च्या तो पूर्ण डेटा रिटर्न केला. त्यामुळे तो 0.4 मिलियनचा डिफरन्स येत होता. काय आलं एव्हरीवन, सिम्पल होतं. पुढे ते म्हणलेलं -1 म्हणलं तू, जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर म्हणलेलं. हा डेट ऍड म्हणून घेतलेलं की. ठीक आहे, तुला मी बरोबर म्हणतो बस. ओके, ऑनलाईन क्लिअर. येस पण सर. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता तेव्हा मोस्ट ऑफ द डेटा Yes. पूर्ण डिसेंबर पर्यंत असतो. ओके, पण जर मॅनेजरने विचारलं की मला 2021चा डेटा असा दिसतोय आणि डेटा यूज करून असं दिसतोय का, डिफरन्स का, तर हा करंट पासून ते मागचा 1 वर्ष. ओके, गॉट इट. अजून एक हे फंक्शन आहे यूज करण्यासाठी, सेम पिरियड लास्ट इयर म्हणून. सेम पिरियड लास्ट इयर, हे बघा. सर इथं आपण रेंज नाही यूज करू शकत का? इफ आय वॉन्ट फ्रॉम 10 फेब टू 10th मार्च, 10 तर आपण मार्च एक 10 फेब्रुवारी पासून 10 मार्च पर्यंत जर मला डेटा हवा आहे, आपण रेंज नाही टाकू शकत का तिथं? करून बघू आपण. टोटल रेव्हेन्यू राईट, कुठून पर्यंत पाहिजे तुला? मार्च. ठीक आहे, तर कॅलेंडर लुकअप डेट पास करायला लागेल फर्स्ट, राईट. कॅलेंडर लुकअप डेट, किती डेट इज इक्वल टू किती पाहिजे? 10th फेब. किती, पण आपल्यामध्ये कसं आहे ते बघा ना एकदा, डेट फॉर्मेट कसं आहे त्याप्रमाणे द्यावं लागेल मला. कसं आहे डेट फॉर्मेट, कसं लिहिलेलं आहे? एनीवन रितेश तू सांग, डेट फॉर्मेट कसं जानेवारी 2020. जसं मग 10 फेबचं कसं लिहिलं सांग फक्त मला. 10 फेब, FEB आहे ना, F कॅपिटल EB. हा, फुल स्पेलिंग आहे, फेब्रुवारी. बघा स्पेलिंग बरोबर आहे, बरोबर. 2022 राईट रितेश, बरोबर आहे. येस सर. ओके, देन सेकंड कंडिशन काय होती? 20th मार्च. अँड वापरू काय अँड? कुठपर्यंत पाहिजे डेटा रितेश? 10 20th. फेब्रुवारी 21 पर्यंत, राईट. हे मी अँड वापरू शकतो का? सर दोनच डेट्स आहे लँड वापर. काय काय 10 फेबचा आणि 20 मार्चचा येईल फक्त ऍड वापर. परत बोल, काय म्हणलं मला ऐकायला. सर ऍड यूज केलं तर फक्त त्या 2 डेटचाच रेव्हेन्यू निघेल ना? मग कोणतं फंक्शन यूज करणार सांगता का? रेंजसाठी कोणतं फंक्शन यूज केलेलं आपण? मिड यूज केलेलं, यूज करू मिड. ठीक आहे, मिड. टेक्स्ट मध्ये काय टाकणार? कॅलेंडर लुकअपची डेट टाक, तुम्ही म्हणताय त्यामुळं. ठीक आहे, स्टार्ट पोझिशन डेट इज इक्वल टू 10 फेब, F कॅपिटल आहे ना, फेब्रुवारी 2 कुठपर्यंत पाहिजे? इज इक्वल टू
इन फेब्रुवारी बरोबर आहे ना स्पेलिंग? फेब्रुवारी काय आहे? फेब्रुवारी सॉरी. रन होईल का? एंटर. रन होईल का? रन होईल का? बोला. व्हायला पाहिजे. बर. रितेश. हम्म, व्हायला पाहिजे सर. ओके. कुडंट लोड द डेटा इन विज्युअल. इथं काहीतरी चुकलं असेल. 2022 समथिंग. स्पेस वगैरे बरोबर आहे का बघ बरं. काय आहे? हा FEBR UAR तेच आहे की. FEB अरे UARY. राईट राईट. त्यामुळे स्पेलिंग बघा. त्यामुळे पण विज्युअल्स लोड होत नाही कधी कधी. नाही होतोय का? कुठलं? RUARY का? टेस्ट टाकलेलं मी आधी. सर स्टार्टिंग डेट 21 आणि कुठली? टू डेट. मग किती पाहिजे? ठीक आहे ना. काय डिफरन्स काय? सेमच आहे का? चला होमवर्कच देतो तुम्हाला. ठीक आहे. फक्त मीड वगैरे यूज करून नाही. मीड केव्हा यूज करतो आपण? जेव्हा एखाद्या टेक्स्टवर ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं. इथं काय आपल्याकडं नंबर्स आहेत. नंबर्स वर्क होईल का? सर डायरेक्ट ग्रेटर दॅन यूज करू शकतो. ग्रेटर दॅन आहे लेस दॅन. ग्रेटर दॅन फक्त ग्रेटर दॅन मिडची गरज नाही आहे. फक्त डायरेक्ट ग्रेटर दॅन 10 फेब 2021 केलं तर लास्ट इयरचं. कोणी सांगितलं रे? कोणी सांगितलं? फिल्टर मध्ये ओके. कीर्तिश फिल्टर मध्ये कॅलेंडर ना. इज डेट ग्रेटर दॅन ना. बरोबर हा ना? 10 फेब 21 2020 सर. ठीक आहे. इथं फक्त 2021 टाकतो. आणि तुम्हाला असं नाही माहित होते का? सेमच व्हॅल्यू आली टोटल रेव्हेन्यूची. कमी यायला पाहिजे ना. 20 पासून डेटा आहे ना. बोल ना. हा सेमच आहे. काय ते असं? ग्रेटर दॅन 21 म्हणजे कशाची व्हॅल्यू यायला पाहिजे होती? 22ची आय थिंक. राईट. 22चा डेटा यायला हवा होता ना. असं काय येतं इथे?
आहे होय लक्ष, आहे होय लक्ष म्हणलं. इथे काय वापरतोय मी? डेट वापरतोय. आपल्याला काय फाईंड करायचंय? इयर. झोपलेत का? मी काय लिहिल तिथं? इयर केलं ना एक्स्ट्रॅक्ट. आलं का? 18.51 मिलियन. कितीच तू सांगितलेलं का ग्रेटर दॅन? हा सर. गुड. काय आलं? फक्त ऑपरेटर कुठं कोणते यूज करायचे हे लक्षात ठेवा. सिम्पल लॉजिक होतं. रेंज फाइंड करायची म्हणजे कुठले ते समथिंग काहीतरी व्हॅल्यू द्यायची, त्याच्या पुढचीच पाहिजे होती आपल्याला. जरी अजून एक रेंज दिली, एक स्पेसिफिक नंबर दिला दुसरा, एक ऑपरेटर यूज करायचं. पण मग तुम्हाला 2 डेट आहेत माझ्या, 10 फेब्रुवारी 2022 21 ते 10 फेब्रुवारी 2022. ह्या दोघांमधला माझा डेटा हवाय. ठीक आहे. ग्रेटर दॅन अर्ध कॉल सॉल्व्ह झालेलं आहे, अर्ध तुम्ही सॉल्व्ह. ओके. ऑनलाईन क्लिअर? येस सर. Yes, sir. आपण एक फंक्शन बघत होतो प्रिव्हियस इयर काढण्यासाठी. अगेन कोणतं होतं? सेम पिरियड लास्ट इयर म्हणून एक फंक्शन आहे. सेम पिरियड लास्ट इयर. तो डायरेक्ट डेट्स विचारतोय. पण त्यासाठी आधी मला काय यूज करावं लागेल? कॅल्क्युलेट. राईट. कॅल्क्युलेट. त्यामध्ये काय पास करणार मी? एक्सप्रेशन टोटल प्रॉफिट फाइंड करू आता. ठीक आहे. देन फंक्शन यूज करणार मी सेम पिरियड लास्ट इयर. ह्यामध्ये काय पास करणार? जस्ट कॅलेंडर लुकअपची डेट. हा. वाय 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 वाय. हा. वाय 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 वाय. काय error येतं? couldn't load the data for visit usual. सेम पिरियड लास्ट इयर. सेम पिरियड लास्ट इयर म्हणजे काय? काय डिनोट करतंय सेम पिरियड लास्ट इयर? त्या मंथचा लास्ट इयरचा राईट. बरोबर. तो काय घेणार म्हणजे मॅक्सिमम काय येणार? मंथ डायरेक्ट तो करंट हे घेणार, मंथ घेणार. मागच्या वर्षीचा मंथचा त्या मंथचा किंवा त्या इयर मंथचा डेटा काय असेल तो काय करणार आपल्याला? रिटर्न करा. सेम पिरियड लास्ट इयर. मिनिंग कळतो का तुम्हाला? मिनिंग सेम पिरियड लास्ट इयर, डेट्स इन पिरियड, डेट ऍड. क्लिअर? थांबव कळतं. डोक्यावर चालू लागलंय, दिसतंय ते. हॅलो ऑनलाईन. काय आलं?